नसानसात भिनले, क्रिकेटचे हे वारे आमच्या नसानसात भिनले, धगधगत्या तेजाने खेळणे येथे डुबेरे स्ट्रायकरचे योद्धे खेळायला आले। एसटीपीएल मध्ये पदार्पण करीत आहे संघ मालक माननीय अशफाक पठाण, लँडस्केप कन्सल्टंटचे सर्वेसर्वा, किट पार्टनर माननीय ॲडव्होकेट प्रदीप वारुंगसे, तज्ञ संचालक श्रीमंत बाजीराव पेशवे पतसंस्था डुबेरे व सदस्य सिन्नर वकील संघ डुबेरे स्ट्रायकर।
प्रयत्न परंतु नकार आणि एका धावसेकंदवरती इथे कुंदेवाडी लायन्स संघाला खास करून विकास माळी आणि आनंद या दोघांना समाधान मानावं लागले. एक धाव आहे, धापरकर धावसंख्या 27, धावा षटक क्रमांक चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. दुसरं पॉवर प्लेचं षटक आहे आणि 6वं षटक आपण नेहमी पाहतो तुझं बॅटिंग पॉवर प्ले असतो, हा कंपल्सरी आहे. गोलंदाज तयार आहे. यावेळेस अगदी आपण पाहतो थोडासा मिस्टॅम्प फटका जरी असेल परंतु कव्हरला चेंडू पोहोचलाय. त्या दरम्यान एक सिंगल परत एकदा आली, आरामात आली. आपल्याकडे धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल ती असेल आता 28 विदाउट लॉस. नाबाद 28 धावा या ठिकाणी अगदी आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक दुसरं चालू आहे, पॉवर प्लेचं षटक अगदी आपण पाहतोय कुंदेवाडी लायन्स. स्ट्राईकला आहे विकास माळी. माणिक तयार, माणिक टू विकास. परदेदा कव्हरला चेंडू खेळला, तिथे क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. धावबाची संधी होती आणि उशिरा फिकी येताना पाहायला मिळाली. एक सिंगल, षटकाची होईल समाप्ती. षटक क्रमांक संपले जाईल ते आता 2 षटकांच्या समाप्तीनंतर धापलकरती धावसंख्या आहे बिन बाद 29. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1, उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौका. या चौकाराच्या रूपाने आपल्या 33 वरती आहे. आक्रमण खूप जबरदस्त अगदी केलं जाते. इथे चेंडू निश्चितप्रमाणे बॅटवरती येऊ शकणार नाही. गोलंदाजाने थोडंसं कमबॅक केलेलं आहे कुंदेवाडी लायन्स आणि त्यांच्या विरोधात अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये डुबेरे स्ट्रायकर्स हा संघ निश्चितप्रमाणे नवीनच ह्या वर्षी अगदी आपण पाहिले. डुबेरे स्ट्रायकर्स आणि त्याचबरोबर याच्या अगोदर साळ्या बोला साय रॉयल्स आणि डुबेरे स्ट्रायकर्स या 2 टीम्स यावर्षी निश्चितप्रमाणे आपल्या स्पर्धेमध्ये गेल्या 6 पर्वात नव्हत्या, 7व्या पर्वात या 2 टीम्स सध्या निश्चितच वाढल्या गेलेल्या आहेत. समोरच्या बाजूला चेंडू खेळलाय, गॅप खूप मोठा आहे. क्षेत्ररक्षक मात्र दूरवरचा प्रवास करून चेंडूवरती पोहोचतोय. क्षेत्ररक्षण लाच्या बाब आहे. सुपर हिट स्पर्धा एसटीपीएल मधील या सामन्याचे प्रायोजक आहे नगरसेवक माननीय पंकज अप्पा मोरे, यशवंत बिल्डर्स अँड डेव्हलपर. यावेळेस एकदा आपण पाहिले परफेक्ट बॅट होती, चेंडू होऊ शकला नाही. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता आणि संधी मात्र गमावली. नोरदा चेंडू आलाय.
3 षटकं संपली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 35 वरती धापलक निश्चितप्रमाणे थोडासा वेळ आहे आणि परत एकदा जाऊया डीजे सुनी मामा. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक. 3 षटका दरम्यान आपण पाहतो जी संपलेली आहेत. 35 वरती धापलक आपल्याला जो पाहायला मिळतो. आता 4थ्या षटकासाठी कोणता गोलंदाज येतो ते आपल्याला पाहायचंय. सिन्नर स्पोर्ट्स असोसिएशन असणारी ही आपली क्रिकेटची स्पर्धा आहे. अर्थातच अगदी आपण पाहतोय असोसिएशनच्या अंतर्गत अगदी ही क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आणि ह्या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये 7व्या पर्वामध्ये आपण एक चांगला क्रिकेटचा महासंग्राम आपल्याला जो पाहायला मिळतोय. क्रांतीवीर व्ही एन नाईक महाविद्यालयाच्या या मैदानावरती क्रिकेटच्या स्पर्धा रंगलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि मजा येते ही मॅच पाहिला, मॅच खेळायला. आणि या स्पर्धेमध्ये ज्या ज्या खेळाडूंचा अगदी ऑक्शनच्या माध्यमातून निवड झाली गेली तो प्रत्येक खेळाडू आपल्या आपल्या पद्धतीने आपलं क्रिकेट फुलवण्याचं कामकाज करते. मी काल एक विषय चिडला होता की प्रीमियर लीगचा फायदा नक्की काय असतो, की पूर्वीच्या काळचा क्रिकेट जर आठवलं होतं, पूर्वी एक गाव एक संघ अशा प्रकारचे सामने आपल्याला पाहायला पाहिजे. आता गावातलं क्रिकेट थोडंसं बंद होत चाललेलं आहे. एक गाव एक टीम थोड्याशा कमी पाहायला मिळतात. या दरम्यान पॉइंटला चेंडू सी मार्चच्या बाहेर, एक टप्पा काच्या 4 रन. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1, उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौका. या चौकाराच्या रूपाने धापाळ करताना संख्या 39. आणि आता हे गावातले क्रिकेट जे आहे किंवा गावातले क्रिकेट जरी चालू असेल तर नवीन नवीन खेळाडू तयार होताना पाहायला मिळत नाहीये. मग प्रोफेशनल टीम्स, मग गावातले एखादे 2 चांगले प्लेयर असतील ते दुसऱ्या टीम मध्ये जातात, त्या गावातले 2-3 प्लेयर, ह्या गावातले 2-3 प्लेयर असे एकत्रित करत करत प्रोफेशनल टीम्स तयार झाल्या, व्यावसायिक संघ निर्माण झाले. इथे अगदी आपण पाहतोय चांगलं क्षेत्ररक्षण आहे. एक सिंगल येईल ती 22च्या रूपाने, धापलक 40. आणि हे क्रिकेट निश्चितच काही काही उभारत्या खेळाडूंसाठी अडचणीत आणताना पाहिलं पाहिजे, कारण खेळाडू तयार होताना पाहिलं मिळत नाही. मग लीग फॉर्मॅट ज्यावेळेस सुरू झाला ना त्यावेळेस लीग फॉर्मॅटमध्ये नवीन नवीन खेळाडूंनी आपले आपले फॉर्म दिले आणि त्यातून या खेळाडूंचं ऑक्शनच्या माध्यमातून अगदी खेळाडूची निवड होताना पाहायला मिळाली. आणि या खेळाडूंनी एक चांगल्या प्रकारचं काम या स्पर्धेमध्ये जे केलेलं आहे. म्हणजे एसटीपीएल मधून आपण पाहिलं की सिद्धार्थ नितीन मोरे या खेळाडूचा आपण एक सन्मान चिन्ह देऊन सन्मान पण केलेला आहे. म्हणजे सिद्धार्थ मोरे एक रायझिंग स्टार आहे, एक चांगली गोलंदाजी करणारा गोलंदाज आहे आणि तो या स्पर्धेमध्ये खेळतोय. चांगली गोलंदाजी पण आपण त्याची पाहिली. इथे क्षेत्ररक्षण खराब झालंय, 4 रन. चौकार. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1, उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौका. चौकाराच्या रूपाने, अर्थात हा चौकार खराब क्षेत्ररक्षणामुळे आला आणि धापलक पूर्ण पोहोचला 45. अनंत दिघे आणि विकास माळी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. गोलंदाज तयार आहे. परत एकदा जगदीश, यावेळेचा चेंडू जगदीश अगदी आपण पाहिलाय बॅटमध्ये परफेक्ट मिळवू शकला नाहीये. चेंडू इथून निर्धाव. धापलक धावा संख्या स्थिर आहे 45 विदाउट लॉस. नावात 45 धावा या दरम्यान अगदी आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथं अगदी आपण पाहिलं ह्या वेळेचं चेंडू अगदी आपल्याला पाहायला मिळतो उजवीच्या बराचसा बाहेर व्हाईट बॉलचा इशारा आपल्याला जो पाहायला मिळतोय. महेश डावरे संघाचा जो संघनायक आहे त्याचं मात्र कौतुक निश्चितप्रमाणे करावं लागेल, कारण अगदी आपण पाहतोय की अचूक टप्प्याचा मारा करावा असं सातत्याने यांच्याकडून या गोष्टी सांगितल्या जातात. जगदीश रानडेचा शेवटचा चेंडू आहे आणि या वेळेस अगदी आपण पाहिले चेंडू हातातून सटकल्या महेश डावरे यांच्या आणि बॅकअप साठी क्षेत्ररक्षक अगदी आपल्याला पाहायला मिळेल अभिषेक यांचं क्षेत्ररक्षण अगदी आपण पाहिले. 22च्या रूपाने एक सिंगल आली. ड्रीम ब्रेक 4 आणि नोकरी जॉब मिळवून देणारी एकमेव विश्वसनीय संस्था सन्माननीय गणेश आव्हाड यांची सक्सेस जॉब प्लेसमेंट. योग्य व्यक्तीसाठी योग्य नोकरी सिन्नर नाशिक. आपल्या
आपल्या अनमोल सौजन्याने STPL 2024 झाली धन्य. जेव्हा लाभले तुमच्या वतीने संपूर्ण स्पर्धेसाठी लोगो प्रायोजक सौजन्य. आपल्या स्पर्धेसाठी लोगो प्रायोजक सौजन्य देणारे संगम ट्रेडिंग कंपनी, उद्योग भवन सिन्नर, प्रोप्रायटर माननीय भुराराम शिरवी यांचे तमाम आयोजक तुमच्या अनमोल सौजन्याने STPL 2024 झाली धन्य. जेव्हा लाभले तुमच्या वतीने लोगो प्रायोजक सौजन्य. आपल्या स्पर्धेसाठी लोगो प्रायोजक सौजन्य देणारे आर्यन कंस्ट्रक्शन, उद्योग भवन सिन्नर, प्रोप्रायटर माननीय रामकुमार रॉय यांचे तमाम आयोजक. STPL चे बँकिंग पार्टनर कोटक महिंद्रा बँक सिन्नर शाखा. सुपरहिट स्पर्धा STPL मधील या सामन्याचे प्रायोजक आहे नगरसेवक माननीय पंकजाप्पा मोरे, यशवंत बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. एक छोटासा ड्रिंक ब्रेक आणि छोटासा ड्रिंक ब्रेक या ठिकाणी संपलाय. ड्रिंक ब्रेक अगदी आपण पाहिलाय. विशेष करून सिन्नर एंटरप्राइजेस प्रोप्रायटर रतनजी पडवळ साहेब यांच्या माध्यमातून अगदी आपण पाहतोय किसन एक्वा याच्या छोट्या छोट्या बिस्लरी बॉटल्सनीचे प्रमाण अगदी आपण पाहतोय. आणि किसन एक्वा या छोट्या छोट्या बॉटल्स नीचे प्रमाण अगदी आपण पाहतोय. जर आपण कुठेही गेलो तर आपण ज्याला बिस्लरी नावाची कंपनी, पण आता बिस्लरी हा शब्द आहे. तुम्ही कोलगेट घ्यायला गेल्यानंतर दुकानदार सुद्धा तुम्हाला विचारतो की कोलगेटची कंपनी जरी असेल तर कोणती कोलगेट घेऊ, मग आपण म्हणतो क्लोजअप. हा फरक आहे. तसं आपण बिस्लरी हे नाव जर घेतलं, बिस्लरी कंपनी नाही, कंपनी किसन एक्वा आहे आमच्या रतनजी पडवळ साहेबांची. पाण्याचे जार जे आदरणीय सतीजी नेह साहेब यांच्या माध्यमातून आहे, तर त्याचबरोबर एनर्जी ड्रिंक जी आहे NV फार्मा कंपनी मालेगाव MIDC. इथे चेंडू हातामध्ये येऊ शकला नाही महेश डावरे यांच्या. आणि त्या दरम्यान आपण पाहतोय एक धाव, वाईट बॉल, वाईट +1 अशा 2 धावा येतील आणि धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती धावसंख्या जी आहे ती 49 धावा. गोलंदाज तयार आहे. यावेळेस अगदी आपण पाहिलं चेंडू लॉंगॉनला खेळला, क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचला जाईल. त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय जोरदार टाळ्यांच्या गजरात या दोन्ही फलंदाजांचं आपण कौतुक करू. पहिल्या विकेटसाठी नाबाद 50 धावसंख्येची भागीदारी अनंत दिघे आणि विकास माळी, कुंदेवाडी लायन्स या टीमची आघाडीची जोडी, नाबाद 50. या दरम्यान चेंडू हवेत आणि दोन्ही क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहतोय, अर्थात गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक एकमेकांकडे पाहत राहिले होते. चेंडू खूप दूरवरती होता आणि त्या दरम्यान एक सिंगल येताना आपल्याला जी पाहायला मिळाली. आणि या दरम्यान बिग हिट केलाय, खूप दूरवरचा हा षटकार आहे. द बिगेस्ट 6 छेरन. हा गेला उत्तुंग षटकार. SS मोबाईल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भाऊसार यांचा खतरनाक षटकार. काय फुलंदाजी करतोय विकास माळी. टोलेजंग फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये केली जात आहे. धावफलकाची धावसंख्या अगदी आपण पाहतोय 57 वरती धावफलक. लॉंगॉनच्या दिशेने चेंडू खेळला गेला, क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचतोय. त्या दरम्यान अगदी आपण पाहिलंय एक धाव येताना आपल्याला जे पाहायला मिळते. धावफलकाची धावसंख्या 58 आहे. 5वं षटक चालू, 58 धावा या दरम्यान आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. या दरम्यान आपण पाहतो क्षेत्ररक्षण खूप चांगल्या पद्धतीने उतरा पाहिजे म्हणाले. षटक क्रमांक संपले जाईल ते आता 5 षटकांच्या समाप्तीनंतर बिन बाद
59 धावा धापल करते. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक. शेवटचे आता 3 षटकं बाकी राहिली. 8 षटकांच्या लढती अगदी आपण पाहतोय. वडांगण निश्चितप्रमाणे आपण पाहतो कुंदिवडी लायन्स संघ मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि त्यांच्या विरोधात डिव्हिरी स्ट्रायकर्स हा संघ मैदानाच्या आतमध्ये लढतोय आणि लढावा लागेल डिव्हिरी स्ट्रायकर्स, कारण पहिल्या सामन्यात पराभवाला सामोरं जावं लागलं. एक धाव आली. महेश डावरे अगदी आपण पाहतो गोलंदाज मार्कवर केलेला आहे. बॅटिंग पॉवर प्ले मैदानाच्या आतमध्ये चालू झालाय. 3 षटरक्षक 30 सर्कलच्या बाहेर आहेत. त्यामध्ये अगदी आपण पाहिलं तर मिड विकेट, लॉंग ऑन आणि त्याचबरोबर यावेळी सध्या आपण पाहतो ही अतिशय चांगला चेंडू निश्चितप्रमाणे आपल्याला जो पाहायला मिळालाय. वाईड +1, परंतु इथे रिव्ह्यू घेतलाय. रिव्ह्यू घेतलेला आहे महेश डावरे यांनी. रिव्ह्यू निश्चितप्रमाणे आपण पाहूया रिव्ह्यूचा रिझल्ट काय होतोय. तोपर्यंत एक सुंदर असं ट्रान्स आपण ऐकूया. डिलिव्हरी त्यामुळे एक धाव जी असेल ती फक्त 22 रुपये असणार आहे. आपल्याकडे धावसंख्या 61. महेश परत एकदा गोलंदाजीवरती आपण पाहतोय. संघाचा संघ आहे की महेश डावरे. गोलंदाज तयार. हो हो हो, इथे मात्र चेंडू कव्हरला खेळला. क्षेत्ररक्षक दूरवरती और घ्या 4 रन. चौकार. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1, उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौकार. चौकाराच्या रूपाने धावफलक 65 वरती आणि नावात 65 धावा आहेत. शिक्षण व गुणवत्तेनुसार सर्वच औद्योगिक आणि खासगी क्षेत्रात परमनंट नोकरी जॉब मिळवून देणारी एकमेव विश्वसनीय संस्था सन्माननीय गणेश. बिघड केलाय. लॉंग ऑफला चेंडू सीमा रेषेच्या बाहेर और घ्या 6 रन. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. हॉटेल विठू माऊली प्रोप्रायटर माननीय कैलास आव्हाड, शंकर आव्हाड व सतीश दिघोळे यांचा दणदणीत षटकार. षटकाराच्या रूपाने धावफलक 71. 71. परत फुल टॉस गॅपमध्ये चेंडू खेळला. तिथे क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. त्या दरम्यान आलेले एक सिंगल आहे आणि एका सिंगलच्या रूपाने धापल करता धावा संख्या 72 धावा धापल करते आपल्याला पाहायला मिळत आहे. 72.
इथे चेंडूची फिरकी येईपर्यंत घेतलेल्या इथे तब्बल 2 धावा आणि या 2 धावसंख्येनंतर षटकाची होईल समाप्ती. 6 ओव्हर संपल्या. बिन बाद 74. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक. शिक्षण व गुणवत्तेनुसार सर्वच औद्योगिक आणि खाजगी क्षेत्रात परमनंट नोकरी जॉब मिळवून देणारी एकमेव विश्वसनीय संस्था सन्माननीय गणेश आव्हाड यांची सक्सेस जॉब प्लेसमेंट. योग्य व्यक्तीसाठी योग्य नोकरी. सिन्नर, नाशिक. HTPL चे बँकिंग पार्टनर कोटक महिंद्रा बँक, सिन्नर शाखा. नवीन गोलंदाज आता 7व्या षटकासाठी अगदी आपल्याला पाहायला मिळेल तर माणिक ढोली परत एकदा आपल्याला पाहायला मिळाले समोर आहेत. अनंत दिघे यांना आपण या ठिकाणी पाहणार आहोत. या दरम्यान अगदी आपण पाहतोय चेंडू लॉंग दिशेने जो खेळला आहे त्या दरम्यान एक सिंगल धाबलक 75 नॉट आउट. नाबाद 75 धावा. गोलंदाजीवरती अगदी आपण पाहतोय माणिक. समोरच्या बाजूला विकास माळी याला आपण निश्चितप्रमाणे पाहतोय. दोन्ही फलंदाज खूप आक्रमक आहेत. मी बाटर मैदानाच्या आतमध्ये महेश वारवसे परत एकदा इथे समोरच्या बाजूला चेंडू खेळलाय. तिथे क्षेत्ररक्षक बरोबर चेंडूवरती पोहोचतोय. क्षेत्ररक्षण सुरेख झालंय आणि फिकी सुद्धा लाजवाब. धाबलक 76. 1 बाद 76. 7वं षटक या दरम्यान चालू असताना फुलटास चेंडू कव्हरला खेळलाय. क्षेत्ररक्षक दुर्बल चेंडूवरती येण्याचा प्रयत्न करतोय. पोहोचला नाही चेंडूवरती पण चेंडू सीमाच्या बाहेर पोहोचतोय. 4 रन. चौकार. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौका. यानंतरचा होणारा सामना मुसळगाव इंडियन्स वर्सेस सनरायझर्स वडांगली. ट्रासडी रेडिरा. चेंडू मला तर खूप दूरवरती जो गेलाय. चेंडू नसेल सापडला तर आपण बॉल आहे का नाही आहे पंचाकडे बॉल. पहिल्या दिवसामध्ये आपल्याकडे रोल बॉल कमी असल्यामुळे आपण पहिल्या दिवसामध्ये नवीन चेंडूचा वापर केला बॉल हरवल्यानंतर. परंतु दुसरा दिवस तिसरा दिवस आपण बॉल हरवल्यानंतर जुने चेंडूचा वापर केला. रोल बॉलचा वापर केलेला आहे. बिघिड केलाय आणि तिथे क्षेत्ररक्षकाच्या हातात जाऊन चेंडू विसवलाय. अनंत दिघे इथे मात्र बाद.
क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. धक्का क्रमांक आपण पाहिलं तर या ठिकाणी दुसरा आपल्याला पाहायला मिळालाय, म्हणजे बिनबाद 0, बिनबाद 4, बिनबाद 6, बिनबाद 10, बिनबाद 75, त्यानंतर 1 बाद 75 आणि आता धावफलक आहे 2 बाद 80. 7वं षटक या डावातले अजून 7 चेंडू याचे बाकी आहेत. एका गटात 7 संघ आहेत आणि इथे चेंडू वाईट, चेंडू खराब. सात दिवस आपल्याला वाट पाहावी लागेल, त्यावेळेस अगदी 8व्या दिवशी आपल्याकडे या स्पर्धेचा विजेता कोण आहे. बरोबर सुद्धा 7वंच आहे. या दरम्यान सुनीलच्या बॅटमधून आपण पाहतो चेंडू पोहोचला गेला थर्ड मॅनच्या दिशेने. तिथे 1 धाव येते. एका धावसंख्येने धावफलकात होईल वाढ. धावफलक पुढे जाऊन पोहोचेल, तो असेल आता 82 धावा. 7 षटकं संपली गेलीत. 2 बाद 82. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक. टाइम संपलाय, त्यामुळे शेवटच्या षटकासाठी इथे मैदानाच्या आतमध्ये एक क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागणार आहे. महेश डावरे संघाचा संघटक या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती. पहिल्या षटकात 14 धावा त्यांनी खर्च केलेल्या आहेत. समोर आहे सुनील. फुलटा चेंडू इथे बॅटमध्ये येऊ शकला नाहीये आणि वाईड +1 अशा 2 धावा. धावफलक 84. महेश वालुंगसे आता स्ट्राईक लागते आपण पाहतोय. महेश टू महेश, जोरदार अगदी बॅट फिरवली गेली. इथे चेंडू बॅटमध्ये येऊ शकला नाहीये. अचूक टप्प्याचा मार आहे. अचूक टप्प्याची गोलंदाजी निश्चितप्रमाणे आपल्याला पाहायला मिळाली. हुशार गोलंदाज आहे महेश डावरे. अनुभव खूप सारा आहे. जिद्दी खेळाडू आहे, हे सगळ्यात महत्वाचं. परदेश डान्सिंग नाऊन द विकेट. समोरच्या बाजूला चेंडू खेळला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचतोय. 1 धाव तर येते आणि दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न केला गेला नाही, कारण फिकीस खूप सुरेख आहे. 1च धाव आली. धावफलक 85. कुंदेवडी लायन्स संघ इथं सुरुवातीला फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण डुबेरे स्ट्रायकर्सचा संघ मैदानाच्या आतमध्ये करतोय. यावेळेस फाईन लेगला चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू काय परफेक्ट बॅटमध्ये येऊ शकला नाहीये. चेंडू निर्धाव आहे. 3 चेंडू अजूनही यायचे बाकी आहेत. प्रोजेक्टिव्ह स्कोर सुरुवातीच्या कालखंडामध्ये पाहिलं तर 138 वरती पोहोचला होता. त्यानंतर 120, त्यानंतर 100 आला. आता 90 आहे. ही सरासरी झाली तर 90 धावा पूर्ण केल्या जातील आणि कदाचित आता एक डॉट बॉल आपण जर पाहिलं तर आता ती सरासरी कमी होईल. अचूक टप्प्याची गोलंदाजी आहे, कारण 4 चेंडू आतापर्यंत टाकलेत ते महेश डावरे आणि धावा खर्च केल्यात फक्त 2. शेवटच्या षटकात 4था चेंडू डॉट आणि फलंदाज इथे सुनील धावबाद. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. STPL चे बँकिंग पार्ट चला यानंतरच्या सामन्याचा टॉस आपल्याला करायचा आहे. चला मुसळगाव आणि वडांगळी टॉस साठी चला. या दरम्यान आपण पाहिले चेंडू सुंदरता खेळला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचतोय. 1 धाव तर आली आहे. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न करत असताना धावबाची संधी आणि इथं अगदी आपण पाहिलंय 2 धावा तर पडून पूर्ण केल्या गेल्यात आणि तिसरी धाव घेत असताना इथे फलंदाज बाद होईल आणि
टोटल स्कोर जर अगदी आपण पाहिला तर टोटल स्कोर जो आहे तो या 2 धावसंख्येने 87 धावा 4 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये जिंकण्यासाठी 8 षटकात 11च्या सरासरीने 88 बनवायचे आहेत. STPL चा खेळ रंगलाय खास. पाहूया नवीन सामन्यासाठी कोण होतंय टॉस का बॉस. माननीय सागर भाऊ जाधव यांच्याकडून टॉस का बॉस. पहिलाच बॉल खूप चांगला फटका खेळला होता, परंतु तिथे क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट केली जाते. 1च्या मदतीने धावसंख्येला देखील सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळते. 2 आघाडीचे फलंदाज या 88 धावा बनवण्यासाठी शुभम माळी आणि महेश डावरे आलेत. पहिलं षटक अंकुश नाटे यांच्या हातामध्ये देण्यात आलंय. ऑफ द मार्क एक धाव इथे पूर्ण केली जाते. महेश डावरे आता स्ट्रायकर एंडकडे आपल्याला पाहायला मिळत आहेत. मागच्या सामन्यामध्ये महेश डावरे लवकर बाद झाले होते, परंतु या सामन्यामध्ये महेश डावरे यांना खेळणं फार गरजेचं राहणार आहे. त्यांच्यावर आता सर्वांच्या नजरा असतील. एक मोठा आव्हान देखील आहे. 88 धाव्यांचं टार्गेट आहे.
आणि या धावेंचा पाठलाग कशा पद्धतीने केला जातोय ते देखील आपल्याला पाहायचंय. गोलंदाजी करण्यासाठी अंकुश नाठे गोलंदाजी करण्यासाठी तयार होत आहेत. यावेळेस हलक्या हाताने बॉलला स्टिअर केले, एक धाव घेण्याचा प्रयत्न आहे. वडांगडी सनरायझर्स या संघाने यानंतरच्या मॅचचा टॉस जिंकलाय आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे आणि फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित करण्यात आलेला आहे मुसळगाव इंडियन संघाला. यानंतरची मॅच यावेळेस बॅटची बाहेरची कडा फ्लाइंग स्लिप मध्ये बॉल अडवण्याचा प्रयत्न. एक धाव मिळते. एकच्या मदतीने धावसंख्या पुढे. 3 चेंडू आणि 3 सिंगल्स आल्यात. शुभम माळी यांनी 2 धावा बनवल्या. महेश टावरे यांनी अकाउंट ओपन केलं मागच्या चेंडूवर, त्यांनी 1 धाव बनवली. 8 षटकांची लढत आपण सिन्नर टेनिस प्रीमियर लीग बघतो आहे. सिन्नर स्पोर्ट असोसिएशन याच्या माध्यमातून या क्रीडा स्पर्धेचं केलेलं एक बहारदार आयोजन. 7व्या पर्वामध्ये आपण आहोत आणि 7व्या पर्वामध्ये आज 4था दिवस. यावेळेस लॉफ्ट केलाय बॉल, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. मिड ऑफ मध्ये बॉल अडवण्याचा प्रयत्न होतोय. 1 धाव पूर्ण केली जाईल. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 4 धावा धावफलकावर आहे. अंकुश नाट्यांचं कौतुक असेल पहिल्या षटकामध्ये. चांगली गोलंदाजी करतायत, कारण मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये गोलंदाजी करणं तितकं सोपं नाहीये. चांगली गोलंदाजी करताना आपण त्यांना पाहतोय. 4 धावा आतापर्यंत खर्च करण्यात आल्यात. पहिल्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. शुभम माळी स्ट्रायकर यांकडे. डॉट बॉल येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर शुभम माळी हे कुंदेवाडी या गावाला बिलॉंग करणार आहेत, परंतु आज कुंदेवाडी लायन्स या संघाच्या विपक्षामध्ये आपल्याला खेळताना बघायला मिळतात, कारण डुबेरे स्ट्रायकर्स या संघाकडून ते खेळताना पाहायला मिळतात. त्या संघामध्ये त्यांना स्थान मिळालं. खोलवर टप्प्याचा बॉल मनगटाच्या साह्याने बॉलला वळवलं. अक्षरशः खोदकाम करत असताना 1 धाव मिळाली. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिलं षटक संपल्यानंतर डुबेरे स्ट्रायकर संघाने धावा बनवल्यात 5. 1 ओव्हर संपलेली आहे. 1 ओव्हर नंतर 5. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक. एसटीपीएल चे बँकिंग पार्टनर कोटक महिंद्रा बँक सिन्नर शाखा. पहिल्या षटकाचा खेळ ते संपलेला आणि पहिलं षटक संपल्यानंतर 5 धावा धावफलकावरती बनवल्या गेल्यात. दुसरं षटक सुरू होतं आणि दुसऱ्या षटकासाठी आपण पाहू शकतो संदीप नाठे यांना. पहिलं षटक अंकुश नाठे यांनी टाकलं. दुसरं षटक टाकण्यासाठी संदीप नाठे यांना आपण बघतोय. सुनील नाठे यांची देखील 2 षटके बाकी आहेत, ते देखील फार महत्वपूर्ण ठरतील या सामन्यामध्ये. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात होते आहे. पहिल्या षटकामध्ये 5 खर्च झाल्यात. अजूनही जिंकण्यासाठी 42 चेंडूंचा खेळ शेष राहिला आणि 83 धाव्यांची आवश्यकता. मोठं आव्हान जरूर आहे, परंतु असं कोणते आव्हान क्रिकेटमध्ये नाहीये की जे अवघड असतं. प्रत्येक आव्हान पूर्ण केलं जाऊ शकतं. यावेळी स्वीप करण्याचा प्रयत्न होता. मिड विकेटच्या दिशेने बॉलला खेळलंय. 1च धाव मिळेल. धावसंख्या 1ने पुढे. धावफलकावर 6. गोलंदाजीसाठी संदीप नाठे तयार होत आहेत. समोर जर पाहिलं तर महेश डावरे यांना आपण बघू शकता. यावेळी साखू टप्प्याचा चेंडू होता. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निघून जाईल. सिन्नर नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष सन्माननीय विठ्ठलराजे उगले यांचे सुपुत्र ओंकार विठ्ठलराजे उगले हे देखील या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहेत. मुख्य व्यासपीठावर सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचंही मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या निमित्ताने. फाईन लेगच्या दिशेने बॉल खेळलाय. 1 सिंगल जरूर पूर्ण होते आहे आणि आम्ही सातत्यानं सिन्नरचा संघ संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये खेळतो आणि ज्यावेळेला सिन्नर तालुक्याचा संघ जातो त्यावेळेस प्रत्येक वेळी आम्ही विठ्ठलराजे उगले व्ही राजे सिन्नर या नावाने संघाला खेळताना बघितलेलं आहे.
नेहमीच क्रीडा क्षेत्रासाठी देखील विठ्ठलराजे उगले साहेबांचं योगदान हे कधीही न विसरणार आहे आणि त्यांचे सुपुत्र आज या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित, त्यांचंही स्वागत. धावफलकावर 7 धावा. यावेळी 7व्या बॅटनं बॉलला खेळलाय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू लाडवण्याचं काम होतं. एकच धाव पूर्ण होईल आणि 1च्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल. धावफलकामध्ये 8 धावा आपण पाहू शकता. शेवटचे चेंडू आता शिल्लक आहेत. 38-80 धाव्यांची गरज. सुरुवात थोडीशी संत आणि सावध झाली आहे, कारण आतापर्यंत चेंडू झालेत 10 आणि मोठा फटका आतापर्यंत तरी आलेला नाहीये. 88 धावा बनवायच्यात. 88 धावा बनवत असताना मोठे फटके येणं देखील फार गरजेचं राहील डुबेरे स्ट्रायकर संघासाठी जर या मॅचला जिंकायचं. महेश डावरे स्ट्रायकर यांकडे आपल्याला पाहायला मिळतात. आगळा वेगळा प्रयत्न राहिलाय. फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहेत. चेंडूवरती पोहोचतायत. 1 धाव पूर्ण केली जाईल. इथे देखील मिळते 1 धाव. धावफलक 1ने पुढे 9 या आकड्यावर जाताना पाहायला मिळतं. सिन्नर टेनिस प्रीमियर लीगचं एक दर्जेदार आयोजन आपण इथे बघत आलोय. आज 7व्या पर्वामध्ये आहोत. बघता बघता स्पर्धा 7 वर्षांची देखील झाली आणि आज तितकाच आनंद या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला यावर्षी देखील मिळतो. नवीन नवीन काहीतरी आणण्याचा प्रयत्न आयोजकांचा सातत्याने राहिला आणि यावर्षी देखील नवीन रंग आणि नवीन रूप या स्पर्धेचं लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. बॉल हवेत आहे. फटका इथे मिस टाइम आहे आणि तिथे झेल ड्रॉप होत असताना पाहायला मिळतं. आता झेल कोणी घ्यायचा हा प्रश्न निर्माण झाला होता. शॉर्ट मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाला उशिरा कळाला की मला चेंडूवर जायचं. तो उशिराने चेंडूवर गेला. गोलंदाज सुनील नाटेची वाट पाहत होता. सुनील नाटे गोलंदाजाची वाट पाहत होता. शॉर्ट मिड विकेटचा क्षेत्ररक्षक त्या दोघांची वाट पाहत होता आणि समन्वय नसल्यामुळे हा झेल निसटला. 2 ओव्हरचा खेळ संपला आणि 2 ओव्हर नंतर धावफलकावर 10. 2 ओव्हर नंतर 10 धावा. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक. 2 ओव्हर संपल्यानंतर 10 झाल्यात. अजूनही 36 चेंडूंचा खेळ बाकी आहे. जिंकण्यासाठी 78 धाव्यांची आवश्यकता आहे. सिन्नर तालुक्यातील एक मानाची आणि सन्मानाची स्पर्धा आपण पाहतोय. सिन्नर टेनिस प्रीमियर लीग आज 4था दिवस. आज 4थ्या दिवसामध्ये जर आपण पाहिलं तर अनेक उत्कट लढती आपल्याला बघायला मिळाल्या. मागचा सामना वडांगळी सनरायझर्स संघाने काय जबरदस्त जिंकला. खूप चांगला खेळ तिथे संदीप देशमुख सरांचा बघायला मिळाला. संपूर्ण संघाने खूप चांगली कामगिरी केली आणि त्या संघाने मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये ती मॅच गेली आणि शेवटच्या ओव्हरमध्ये खूप रंगतता त्या सामन्यामध्ये बघायला मिळाली आणि तो सामना वडांगळी सनरायझर्सने जिंकला. तिथे मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा होता आणि त्या धावा पूर्ण झाल्या. इथे 88 बनवायचे त्या पूर्ण होऊ शकतात. डुबेरे स्ट्रायकरला देखील खेळावं लागेल. चांगला बॉल सुनील नाटेंच्या माध्यमातून आपण पाहू शकता. टप्पा पडल्यानंतर वेगात चेंडू निघून गेला यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. एक अनुभवी खेळाडू म्हणून सुनील नाटेकडे बघितलं जातं. सिन्नर तालुक्याच्या मातीचा जो सुगंध आहे ना तो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या खेळाडूने घेऊन गेला, टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये सिन्नर तालुक्याचं नाव ज्यानं उज्ज्वल केलं तो सुनील नाटे पाहायला मिळतो. यावेळेचा बॉल थोडासा लोअर फुलटॉस होता. मिड विकेटला बॉलला खेळला. डीपमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूला उचलतात, फेकतात, तोपर्यंत 1 धाव मिळेल. धावसंख्या 1ने पुढे जाईल. धावफलकावर आपण जर पाहिलं तर धावा 11 आहेत. बिनबाद 11 अशी धावसंख्या. शेवटचे 34 चेंडू आता शिल्लक आणि जिंकण्यासाठी 77 धाव्यांची आवश्यकता आहे. व्यावसायिक क्रिकेटमध्ये अनेक दिग्गज संघांमधून आम्ही सुनील नाटेला पाहिलं. सिन्नर टेनिस प्रीमियर लीग मध्ये गतवर्षी देखील याच कुंदेवाडी लायन्स संघाने विजेतेपद मिळवलं होतं. तिथे देखील सुनील नाटेचा दर्जेदार खेळ बघायला मिळाला. आणि अजून एक महत्वाची गोष्ट कुंदेवाडी लायन्स संघासाठी यावेळेस लॉफ्ट केलाय बॉल. फाईन लेगला चेंडू खेळलाय. तिथे क्षेत्ररक्षक नाहीयेत. बॉल एक टप्पा घेत सीमारेषा पलीकडे दाखल होईल आणि STPL चा एक शानदार चौकार मिळतोय. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1, उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौका. 2023-24च्या हंगामामध्ये सिन्नर तालुक्यात एकच संघ आघाडीवर होता ज्या संघाने प्रत्येक स्पर्धेमध्ये अंतिम सामना खेळला नाही तर जिंकला देखील. तो संघ होता कुंदेवाडी लायन्सचा. अनेक स्पर्धेमध्ये त्यांची जबरदस्त कामगिरी होताना बघायला मिळाली 2023-24च्या हंगामात. त्यावेळेस परत एकदा आगळा वेगळा प्रयत्न. महेश डावरे यांच्या बॅट मधून हा चेंडू देखील निघून जाईल. लॉंग स्टॉप सीमारेषा पलीकडे चौकार.
शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौकार. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सिन्नर तालुक्याचे सचिव शरदजी घुगे देखील उपस्थित आहेत. त्यांचंही स्वागत. जय महाराष्ट्र. ओहो, याही वेळेस बॉल तिकडेच खेळला, परंतु तिकडे क्षेत्ररक्षक आहेत सुनील नाटे. अनुभव फार मोठा आहे, अनुभवी खेळाडू. आणि मैदानाच्या आतमध्ये महेश डावरेची विकेट त्याने मिळवली आहे. एक सेटअप बनवला होता, तुम्ही जर बघितलं ना तर महेश डावरेने 2 चेंडू तिकडेच खेळले, तिथे क्षेत्ररक्षक यावेळेस तैनात केला. परत एकदा महेश डावरेने चूक केली, तिथेच चेंडू खेळला, परंतु तिथे सुनील नाटेने क्षेत्ररक्षक तैनात केला होता. आणि यावेळेस महेश डावरेला आपल्या जाळ्यामध्ये त्याने अलगद अडकवले. पहिली विकेट आली आहे. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची. एक बाद 19 धावा धावफलकावर आहे. मॅच थोडीशी दूर चालली आहे डुबेरे स्ट्रायकर्स कडनं. 31 चेंडूंचा खेळ बाकी राहिला आहे. जिंकण्यासाठी 69 धावांची अजूनही आवश्यकता. नवीन फलंदाज, एक आक्रमक फलंदाज म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं, अभिषेक फटांगरे मैदानावरती दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. एसटीपीएल चे बँकिंग पार्टनर कोटक महिंद्रा बँक सिन्नर शाखा. अभिषेक फटांगरे नवीन फलंदाज आले. 2 चौकारानंतर विकेट आली आहे. वाह, खूप चांगला बॉल. टप्पा पडल्यानंतर जाईल यष्टीरक्षकाच्या हातात. 3 ओव्हर संपल्या. 3 ओव्हर नंतर धावसंख्या झाली आहे 19. फलंदाज बाद आहे महेश डावरेच्या रूपामध्ये 1. सुनील नाटेने धावा खर्च केल्या 9. शेवटचे चेंडू शिल्लक राहिले 30 आणि धावा बनवायच्यात 69 धावा. ही पहा, ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक. 3 ओव्हर संपलेले आहेत आणि 3 ओव्हर नंतर धावसंख्या 19 धावा. या संपूर्ण स्पर्धेमध्ये जर पाहिलं ना तर नवीन स्पॉन्सर्स देखील आपल्याला प्रत्येक वर्षी मिळतात. कारण त्यामागचं कारण असं आहे की या स्पर्धेची प्रसिद्धी आहे. ही स्पर्धा दरवर्षी आपण जर बघितलं ना तर सुरुवातीला नाशिक जिल्ह्यापुरती मर्यादित असणारी स्पर्धा आज संपूर्ण महाराष्ट्रानं डोक्यावर घेतली. ती सिन्नर टेनिस प्रीमियर लीग. बॅकफुटला जाऊन बॉलला खेळले. डीप बॅकवर्ड पॉईंटवरून क्षेत्ररक्षक चेंडूवरती येत आहेत. एकच धाव तिथे मिळेल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही आहे. यावर्षी अनेक नवनवीन स्पॉन्सर देखील आपल्याला लाभलेत, त्यांचे विशेष आभार व्यक्त करावं लागेल. प्रामुख्याने यावर्षी कोटक महिंद्रा बँक सिन्नर शाखा जी आहे ती यावर्षी आपल्याला न्यू बँकिंग पार्टनर म्हणून या स्पर्धेसाठी आहे. कोटक महिंद्रा बँक. शॉर्ट बॉलचा वापर करण्यात आलाय. बॉल हवेत आहे. शॉर्ट अँड पुल करण्याचा प्रयत्न होता, परंतु तिथे आहेत क्षेत्ररक्षक. पकडला जातो झेल. अभिषेक फटांगरे यांना देखील माघारी जावं लागतंय. धक्का क्रमांक 2, दुसरी विकेट. अभिषेक जड पावलांनी मैदान सोडतोय. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची. आणि ट्रान्स आपण जे ऐकतो आहे त्याचं ऑपरेटिंगचं काम आता आमचे प्रसाद मामा पाटोळे करतायत. एसटीपीएल मध्ये मॅनेजमेंटचं काम जे अतिशय चांगल्या पद्धतीने करतात, किंग ऑफ मॅनेजमेंट म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं ते प्रसाद मामा पाटोळे. 2 बाद 20 अशी धावसंख्या. शेवटचे चेंडू आता शिल्लक राहिलेत 28 आणि धावा बनवायच्या जिंकण्यासाठी 68. नवीन फलंदाज नितीन ढोली मैदानामध्ये येत आहेत. दीपकजी पिळगावकर दुसऱ्या बाजूला. यस, इम्पॅक्ट प्लेअरचा वापर नाही. 2 रनांची पॅनल्टी. यस, कशा संदर्भात सर? यस यस, काल देखील आपण त्या सूचना केल्यात पहा.
ते युट्यूब लाईव्हला सांगणं देखील उचित नाहीये, त्यामुळे आपण सर्वांनी त्याची काळजी घेत चला. 2 धावांची पेनल्टी असेल बॅटिंग टीमला. बॅकफुटला जाऊन बॉलला खेळलाय क्षेत्ररक्षक तिथे आहेत, चेंडूवर देताना पाहायला मिळत आहेत. एक सिंगल जरूर तिथे पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळेल. 1च्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल. दीपकजी पिळगावकर आहेत पंचांच्या भूमिकेमध्ये. दुसऱ्या बाजूला आमचे गाडीलकर सर आहेत. एक नगर जिल्ह्यातील पंच, तर एक पुणे जिल्ह्यातील पंच आणि एक नाशिक जिल्ह्यातील तिसरे पंच आहेत. सिन्नरचे सुपुत्र आहेत गणेश जगताप. 3 वेगवेगळ्या जिल्ह्यातून आलेले 3 पंच या स्पर्धेच्या निमित्ताने. बॉल हवेत आहे, फटका तिथे थोडासा मिसटाईम होता. झेल घेण्याचा प्रयत्न केला होता, प्रयत्न खूप चांगले झाले परंतु झेल कलेक्ट होऊ शकलेला नाहीये. 2 धावा पूर्ण झाल्या. 2च्या मदतीने धावसंख्येमध्ये होणारा बदल देखील आपण इथे पाहू शकता. प्रयत्न तर खूप चांगले बघायला मिळाले. चेंडूवरती आले होते क्षेत्ररक्षक परंतु झेल जज करू शकले नाहीत. हातामध्ये चेंडूला बसू शकले नाहीत. 2 धावा मिळाल्या. धावसंख्या 23 आकड्यावर जाताना पाहायला मिळेल. 2/23 अशी धावसंख्या. समीकरण बदललं. 26 चेंडू आणि 67 धावा जिंकण्यासाठी बनवायच्यात. बॉल हवेत आहे, फटका इथे मिस टाइम आहे. नो मॅन्स एरियामध्ये चेंडू लँड होतोय. निर्जन स्थळी हा चेंडू पडलेला आहे. एक सिंगल प्राप्त होईल, 1 धाव मिळेल. धावसंख्या 1ने पुढे जाईल. धावफलकावरती जर पाहिलं तर धावा आहेत 24 धावा. इथून पुढे आक्रमकता देखील दाखवणं फार गरजेचं. डुबेरे स्ट्रायकर संघाला जर या मॅच मध्ये जिंकायचं तर इथून पुढे मोठे फटके देखील येणं फार गरजेचं राहणार आहे. कारण रिक्वायर्ड रन रेट आता 16च्या आसपास गेलाय. प्रत्येक ओव्हरमध्ये तुम्हाला 16 बनवाव्या लागतील. लॉफ्ट केलाय, बॉल तर हवेत खेळलाय. फटका इथे मिसटाईम आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येण्याचा प्रयत्न करतोय, पकडला जातोय झेल. दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल पकडला आणि फलंदाज नितीन ढोल यांचाही खेळ समाप्त. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची तारी. ड्रिंक्स ब्रेक देखील होतोय. ड्रिंक्ससाठी ज्यांनी सौजन्य दिलंय सन्माननीय सतीशजी नेहे साहेब. एनर्जी ड्रिंकसाठी ज्यांनी सौजन्य दिलंय एनव्ही फार्मा कंपनी मालेगाव MIDC. मेन स्पॉन्सर आहेत सिन्नर एंटरप्राइजेसचे सन्माननीय रतनजी पडवळ साहेब, ज्यांचं प्रोडक्ट आहे किसान ॲक्वा. या सर्वांचं विशेष आभार. शिक्षण व गुणवत्तेनुसार सर्वच औद्योगिक आणि खाजगी क्षेत्रात परमनंट नोकरी जॉब मिळवून देणारी एकमेव विश्वसनीय संस्था सन्माननीय गणेश आव्हाड यांची सक्सेस जॉब प्लेसमेंट.
हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1, उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौका. 400 मधून धावसंख्या वाढली आहे. 33 धावा धावफलकाविरोधी नोंदवल्या जात आहेत. 4 फलंदाज बाद आहेत. शेवटचे चेंडू आता शिल्लक राहिले. 17 धावा बनवायच्या 57. खूप चांगला फटका सौरभ भगत यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला आहे. दुसऱ्या बाजूला शुभम माळी आहेत. त्यांच्यामध्ये देखील क्षमता आहे, त्यांच्यामध्ये देखील ताकद आहे. इथून पुढे चांगला खेळ त्यांना देखील करावा लागेल, कारण 17 चेंडूमध्ये 27 धावांची अजून आवश्यकता आहे. कारण क्रिकेट हा खेळ अनिश्चिततेने भरलेला आहे. अजूनही काय होईल या मॅचमध्ये. जरी कुंदेवाडी लायन्स संघ मजबूत स्थितीमध्ये असला ना, इथून पुढे डुबेरे स्ट्रायकर देखील मॅचमध्ये येऊ शकतो. हा क्रिकेटचा खेळ. खोलवर टप्प्याचा हा बॉल होता. इथे जर पाहिलं तर ऑन साईडला बॉलला खेळलं. 3 क्षेत्ररक्षक आले होते चेंडूवर. धावबादची संधी आहे आणि तिथे जर आपण पाहिलं तर धावा देखील पूर्ण करण्यात आल्या. 2 धावा मिळतात. 200 मदतीने धावसंख्या पुढे जाईल. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 35 धावा. सोळा चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि जिंकण्यासाठी 55ची गरज. चांगला बॉल, फुलर लेंथ, खोलवर टप्प्याचा बॉल, फलंदाजाला बंदिस्त करणारी ही लाईन अँड लेंथ. सुनील नाठे एक एक्सपिरियन्स खेळाडू आहेत. टेनिस बॉल क्रिकेटचे चढ उतार त्यांनी लय जवळून पाहिलेत. तो सुनील नाठे आपल्याला पाहायला मिळतो. शेवटचे 15 चेंडू आता बाकी आहेत. जिंकण्यासाठी 55 धावांची आवश्यकता. इथे शॉर्ट बॉलचा वापर करण्यात आला आणि इशारा येईल नो बॉल, कारण 1 फॉर द ओव्हर या अगोदर दिला होता. आणि मी तिथेही चर्चा केली की यानंतर सुनील नाटे तुम्ही असा चेंडू टाकून शकणार नाही, तुम्हाला दंडित केलं जाईल. हे चेतावणी दिली होती पंचांनी अगोदरच. फ्री हिट, सुवर्ण संधी फलंदाजाला मोठा फटका खेळण्यासाठी. सौरभ भगत स्ट्रायकर यांकडे. लोवर फुल टॉस, एक्स्ट्रा कव्हरला बॉलला खेळलाय. डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. वाऱ्याच्या वेगामध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवरती येत आहेत. 1 धाव आली. दुसरीचा प्रयत्न करण्यात आला आणि बघता बघता 2 धावा इथे पूर्ण झाल्या. 2च्या साह्याने धावसंख्या वाढली. 2 धावा अधोरेखित केल्या धावफलकावर. धावसंख्येला आकार मिळाला. 38 धावा धावफलकावरती आहे. 14 बॉल 52 रन. 2 संघ खेळत आहेत जे या स्पर्धेमध्ये ए ग्रुपमध्ये आहेत. ए ग्रुपमधला हा सामना आहे. बॉल सीमारेषेच्या पलीकडे दाखल होतोय. STPL चा एक शानदार चौकार. पाहुणी मौका, हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1, उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौका. पुढे टाकलेला बॉल ड्रायव्हिंग लेंथ वरचा हा चेंडू होता. चांगली फिल्डिंग तिथे पाहायला मिळते. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न करण्यात आला. दुसरी धाव पूर्ण केली जाते आहे. 2 धावा इथे पूर्ण होत आहेत. ओव्हरचा खेळ देखील संपतो आहे. 6 ओव्हर संपल्यात आणि 6 ओव्हर नंतर धावसंख्या झाली आहे 44 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. शेवटचे चेंडू शिल्लक राहिलेत 12 आणि जिंकण्यासाठी धावा पाहिजेत 46 धावा. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक. या स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं तर सिन्नर स्पोर्ट असोसिएशनचा विचार जर आपण केला तर सिन्नर स्पोर्ट असोसिएशनचे प्रेसिडेंट अध्यक्ष सन्माननीय किरणजी भंडारे, व्हाइस प्रेसिडेंट उपाध्यक्ष सन्माननीय वैभवजी मुत्रक, सेक्रेटरी सन्माननीय गणेशजी शिरसाट, ट्रेझरर म्हणजेच खजिनदार प्रसाद मामा पाटोळे, सदस्य सतीशजी नेहे, रतनजी पडवळ, किरणजी कोजरे, किरणजी वाघ, रवी मोगल, त्याचबरोबरीने शरदजी कोजरे, वाल्मिकजी गव्हाण, त्याचबरोबर दौलतजी केकान, कुणालजी कातकडे, शरदजी घोगे, योगेशजी शिंदे, जितू पाटोळे, कैलास शिंदे, भगवान शिंदे, विनोद दंताळ, योगेश दाभाडे, प्रकाश हिवाळे, गणेश पगार, सचिन उकाडे, गणेश दिघे, गणेश जाधव, गणेश जगताप, सुनील शेळके, भूषण देशमुख, अभि बोडके, तंजिम सय्यद, भूषण उगले, समाधान शिरसाट, सूर्यकांत थोरात, सागर बोडके आणि सुनील शिरसाट ही सर्व STPLची मॅनेजमेंट टीम आहे. यांच्या विशेष प्रयत्नातून ही क्रीडा स्पर्धा उभी राहिली आहे.
एक सिंगल अंकुश नाठेंच्या विपक्षामध्ये खेळला गेलेला हा फटका, एक धाव मिळते. धावसंख्या 45 आकड्यावर समीकरण बदललं. शेवटचे 11 बॉल 45 रन. यावेळेचा चेंडू जर आपण पाहिला तर व्हाईट बॉलचा इशारा येतोय. काल एक सामना आपण बघितला होता. काल मला वाटतं रॉयल चॅलेंजर्स वडजिरे संघाने शेवटच्या 2 षटकामध्ये 50 धावा बनवल्या होत्या. त्यामुळे इथे त्या होऊ शकतात. प्रयत्न तुम्हाला करावे लागणार आहेत. 11 चेंडूमध्ये 44 धावा बनवल्या जाऊ शकतात. खोलवर टप्प्याचा बॉल एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने बॉलला खेळलाय. डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. चेंडूवर देण्याचा प्रयत्न इथे क्षेत्ररक्षक करतायत. 6 ओव्हर नंतर रॉयल चॅलेंजर्स वडजिरे संघाची धावसंख्या होती 47 आणि 8 ओव्हर नंतर त्या संघाची धावसंख्या झाली 97. शेवटच्या 2 षटकामध्ये 50 धावा घेतल्या होत्या. 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 42 ची आवश्यकता. मॅचची बाहेरची कडा यष्टिरक्षकाच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय झालाय. एकदा मिळतो. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करण्यात आला आणि फलंदाज धावबाद होत आहेत. विकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला होता, परंतु फलंदाज आपल्या घरामध्ये सुरक्षित पोहोचू शकलेले नाहीयेत. विकेटचं पतन झाले. अजून एक फलंदाज बाद झाले, अर्थात धक्का क्रमांक 5. नवीन फलंदाज सौरभ भगत आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्या जोडीला दाखल होत आहेत गणेश पाजे. गणेश पाजे आपण बघू शकता मैदानावरती दाखल होत असताना 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 49 धावा झाल्यात. शेवटचे चेंडू शिल्लक राहिलेत 9 धावा बनवायच्यात 41. कुंडेवाडी लाईन संघ 6 ओव्हर नंतर त्यांच्या धावा होत्या 74. बिनबाद 74 धावा होत्या पहिल्या डावात. यावेळेस आपण जर पाहिलं तर दीपकजी पिळगावकर सर चेक करतायत. यस, निर्णयाला व्हाईट बॉल. एक अतिरिक्त धाव इथे मिळते. यावेळेस लॉफ्ट केलाय. बॉल हवेत आहे. फटका थोडासा मिसटाइम जरूर होता, परंतु बिटवीन द गॅप होता. एक टप्पा घेत सीमारेषा पलीकडे दाखल होईल. STPL चौकार. पाहुणी मोका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1, उद्योग भवन शिल्लर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौका. या 4च्या मदतीने धावसंख्या वाढली आहे. धावफलकावर 54 धावा. बऱ्याच वेळानंतर आलेला हा फटका होता. फलंदाजाचा आत्मविश्वास वाढवणारा. त्याचबरोबर जर पाहिलं तर फलंदाजी करणाऱ्या संघाला दिलासा देऊन जाणारा हा चौकार आपल्याला पाहायला मिळतं. 4च्या सहाय्याने धावसंख्या वाढली आहे. 54 आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने बॉल चाललाय. तिथे क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतील. चेंडूला उचलतील, फेकतील. तोपर्यंत 2 धावा घेतल्या. तिसरीचा प्रयत्न करण्यात आलाय आणि तिसरी धाव घेत असताना फलंदाज बाद आहेत की नाबाद आहेत ते मात्र बघितलं जाईल आणि त्यासाठी टीव्ही अंपायरची मदत घेण्यात आली आहे. STPL चे बँकिंग पार्टनर कोटक महिंद्रा बँक सिन्नर शाखा. शिक्षण व गुणवत्तेनुसार सर्वच औद्योगिक आणि खासगी क्षेत्रात परमनंट नोकरी जॉब मिळवून देणारी एकमेव विश्वसनीय संस्था सन्माननीय गणेश आव्हाड यांची सक्सेस जॉब प्लेसमेंट. योग्य व्यक्तीसाठी योग्य नोकरी. सिन्नर नाशिक. OUT आउट. फलंदाज धावबाद. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी.
आल्याबरोबर मोठा फटका खेळलाय आणि हा चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे. दमदार षटकार येतोय. 6 धावा. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. घुंगरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भावसार यांचा दणदणीत षटकार. ओव्हरचा खेळ देखील या ठिकाणी संपलाय. 7 ओव्हर संपल्यात. 7 ओव्हर नंतर धावसंख्या झाली आहे 62 धावा. फलंदाज बाद आहेत 6. वेळ देखील इथे मला वाटतं संपली आहे. शेवटचे चेंडू शिल्लक राहिलेत 6. धावा बनवायच्यात 28. 6 चेंडू आणि 28 धाव्यांची आवश्यकता आहे. वेळ संपली. पेनल्टीला सामोरं जावं लागेल. अर्थात इनफिल्डच्या आतमध्ये एक क्षेत्ररक्षक आता फिल्डिंग करताना दिसेल आणि 4 क्षेत्ररक्षक इनफिल्डच्या बाहेर असतील फिल्डिंग करताना. शेवटचे चेंडू शिल्लक राहिलेत 6. धावा बनवायच्यात 28. प्रामुख्याने कौतुक करावं लागेल सौरभ भगत यांचं. 13 चेंडू आणि 26 धाव्यांवरती नाबाद फलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या बाजूला नितीन रायतेंना आपण पाहतोय. आल्याबरोबर एक षटकार त्यांनी ठोकला. षटकारानं खातं त्यांनी उघडलं. मॅच बॉल आलाय. 6 बॉल 28 ची गरज आहे. सुपर हिट स्पर्धा एसटीपीएल मधील या सामन्याचे प्रायोजक आहे नगरसेवक माननीय पंकज आप्पा मोरे, यशवंत बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. शेवटचे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 28 धाव्यांची आवश्यकता आहे. गोलंदाजी करण्यासाठी आपण पाहतोय गोलंदाज अनंत दिघे यांना आमंत्रित करण्यात आलंय. एक महत्वपूर्ण षटक. 6 चेंडू 28 ची आवश्यकता. पाहूयात स्ट्रायकर एंडकडे. स्ट्रायकर एंडला फलंदाज सौरभ भगत यांना आपण पाहू शकतो मैदानाच्या आतमध्ये. वेळ वाचवणं गरजेचं राहील. पहिलाच बॉल आडव्या बॅटने बॉलला खेळलाय. तिथे क्षेत्ररक्षक पकडला जातोय झेल. फलंदाज सौरभ भगत यांचा संपतोय खेळ. विकेटचं बतड होतं. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची. सौरभ भगत यांचा खेळ मात्र या ठिकाणी संपलेला आहे. खूप चांगला खेळ त्यांनी केला. जवळपास 26 धावा त्यांनी नाबाद बनवल्यात आणि ते बाजून परतलेले आहेत. नवीन फलंदाज त्यांची जागा घेण्यासाठी दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. माणिक यांना आपण बघू शकतो. समीकरण देखील बदललं जात आहे. आता शेवटचे चेंडू शिल्लक राहिलेत. 5 चेंडू आणि 28 धाव्यांची आवश्यकता आहे. शेवटचे चेंडू शिल्लक राहिलेत 5 आणि 28 धाव्यांची अजून आवश्यकता आपल्याला पाहायला मिळत आहे. यावेळेचा बॉलर बॅक ड्राईव्ह तिथे केलाय. धाव घेण्याचा प्रयत्न आहे. जरूर एक सिंगल प्राप्त केली जाईल. 1च्या मदतीने धावसंख्या पुढे जाणार आहे. धावफलकामध्ये होणारा छोटासा बदल आपण पाहतोय. धावसंख्या झाली आहे 63 धावा धावफलकावरती झाल्या. शेवटचे चेंडू 4 धावा पाहिजेत 27. नितीन रायते ऑन अ स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक चेंडू 6 वर खेळत आहेत. चांगला बॉल, खूप चांगला बॉल पाहायला मिळालाय अनंत दिघे यांच्या माध्यमातून. या शेवटच्या षटकामध्ये काय कमालीची गोलंदाजी करताना त्यांना आपण पाहतोय. आत्ताचा जो चेंडू होता अतिशय लाजवाब खोलवर टप्प्याचा परफेक्ट यॉर्कर ज्याला आपण म्हणू शकतो आणि तिथे एक धाव कंप्लीट झाली. समीकरण देखील बदललंय. धावफलकावर आपण जर पाहिलं तर धावसंख्या 1 ने वाढली आहे. लोवर फुल टॉस लॉंग ऑफच्या दिशेने बॉलला खेळ. एक धाव इथे देखील मिळेल. 1च्या मदतीने धावसंख्या इथे देखील पुढे जात असताना धावफलकामध्ये होणारा बदल. एकूण धावसंख्या 65 धावा धावफलकावर. गोलंदाज तयार होतील. काहीशी औपचारिकता आता शिल्लक आहे. एक धाव घेण्याचा प्रयत्न आहे. धाव मात्र तिथे मिळणार नाही. हा चेंडू निर्धाव आला. आता शेवटचा 1 चेंडू आणि जिंकण्यासाठी 25 धाव्यांची आवश्यकता आहे. कुंदेवाडी लायन्स हा संघ मैदानाच्या आतमध्ये. कुंदेवाडी देखील अनबिटन संघ आहे. गतवर्षीचा विजेता आणि या वर्षी देखील विजेत्या संघानं सुरुवातीला मिळवलेले आहेत. एक धाव मिळेल. सामना देखील या ठिकाणी संपलाय आणि सामना जिंकलाय कुंदेवाडी लायन्स संघाने. खूप खूप अभिनंदन. या स्पर्धेच्या निमित्ताने अभिषेक कृषी सेवा केंद्र सिन्नरचे सन्माननीय अभिषेक जी केदार
जगदंब कृषी सेवा केंद्राचे सन्माननीय अक्षयजी नाटे, SK एंटरप्राइजेसचे सन्माननीय सचिनजी गायधणी, हे तीनही मान्यवर या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित सिन्नर स्पोर्ट असोसिएशनच्या वतीने आणि सिन्नर टेनिस प्रीमियर लीग मध्ये आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत.